मस्तक हे पायावरी आवार करी संतांच्या. तुमचे दासीचा दास करुणी ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज. नवविधा काय बोलिले जी भक्ती, द्यावे माझे हती संत जनी. थोर संत योगीराज महाराज, गंगागीर महाराज परतस्मरणीय वंदनीय. त्यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला हा परिसर आहे आणि सरला बेटाची खूप मोठी परंपरा आहे. आज वारकरी शिक्षण संस्था, स्वानंद सुखनिवासी जोग महाराजाची वारकरी शिक्षण संस्था म्हणजे जगाच्या पाठीवरची एक आगळी वेगळी संस्था आहे, जिथे विद्यार्थ्याला फीस नाही आणि शिक्षकाला पगार नाही आणि हे कार्य अव्याहतपणे शताब्दी ओलांडून पुढं पाऊल टाकलेलं आहे. असं जगाच्या पाठीवरचे एकच उदाहरण ते म्हणजे स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु जोग महाराजांची वारकरी शिक्षण संस्था. पण ज्या जोग महाराजांच्या जीवनाच्या वाटचालीमध्ये शक्तीमधून भक्तीमध्ये परिवर्तन करण्यासाठी ज्यांचे आशीर्वाद, ज्यांची ऊर्जा शक्ती, ज्यांची प्रेरणा आणि ज्यांचे कल्याणकारी अमृत वचन उपयोगाला आली ते थोर संत गंगागिरी महाराज आहेत. थोर संत गंगागिरी महाराज गुरुनाम गुरु स्वानंद सुखनिवासी जोग महाराज हे पहिलवान होते. मोठी कुस्ती जिंकून आले आणि त्यावेळेला त्यांचा खूप मोठा सत्कार झाला, सन्मान झाला. पण शेवटी माणसाच्या मनात असतं, किती जरी सत्कार सन्मान झाले तरी आपण साधूचे आशीर्वाद घ्यावेत. ही माणसाच्या मनातली सुप्त कल्पना असते, ती वस्तुस्थिती आहे. म्हणून स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु जोग महाराज संत गंगागिरी महाराजांच्या दर्शनाला गेले. म्हणजे काय झालं? म्हणले मी मोठा पहिलवान पाडून आलो. म्हणजे बरं झालं. म्हणले अजून एक पहिलवान आहे, तुम्ही पाडता का? ते म्हणले सांगा कोणता पहिलवान आहे, ते बघू आपण प्रयत्न करून. ती म्हणले यम. कोण आहे? यम. त्याला पाडता का? महाराज काय असते, मूळचीच तयारी असते. जमीनच सुपीक आहे, त्याच्यात फक्त पेरायला अवकाश असतो. मग मेरे देश की धरती सोना उगले माती, अशी धरती असते. जोग महाराजांची पूर्व पुण्याई मोठी, ज्या कुळात जन्मले ते कुळ मोठं आणि महाराजांची अधिकार मोठा. अगदी काना वचनाची भेटी. काही काही 3 प्रकारचे लोक असतात समाजात. काही कापुराच्या बुद्धीचे असतात, काही गौरीच्या बुद्धीचे असतात आणि काही शेणाच्या बुद्धीचे असतात. शेणाच्या बुद्धी म्हणजे काडी ओढली टाकली तर शेण पेटत नाही, काडीलाच विजवित. तसं समाजात काही लोक असतात, त्यांना चांगलं सांगितलं ते बदलत नाहीत, सांगणाऱ्यालाच बदलायला लागतात. असा एक वर्ग आहे. दुसरा वर्ग आहे गौरीचा वर्ग. म्हणजे गौरीवर काडी टाकली तर गौरी लवकर पेटत नाही, त्याला थोडं रॉकेल टाकावं लागतं आणि फुंकावं लागतं. मग मात्र गौरी पेटतेच, पण पेटविणाऱ्याचा तेवढा प्रयत्न पाहिजे. तसं काही लोक सुधारणा करत असताना सुधारणा करणाऱ्याला कष्ट घ्यावे लागतात. पण काही असे लोक असतात, महाराज कापूर आहे, कापुराचे वाती उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली जैशी. कापराला अग्नीचा स्पर्श झाल्यावर तो कापूर असा पेटून उठतो. तसं गुरुनाम गुरु स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांचं खूप मोठी पुण्याई भाग्य, पूर्वजन्माच्या सत्कर्माचा परिपाक. आणि थोर संत गंगागिरी महाराजांनी सांगितलं अजून एक पहिलवान पाडायचा आहे, पाडता का? ते म्हणले कोणता? यम. त्याला काय करावं लागतं? त्यांनी सांगितलं त्याला देवाची भक्ती करावी लागते. महाराजांनी त्याच दिवशी संकल्प सोडला, आता आयुष्यात एकच करायचे, देवाला मिळवायचे आणि यमाला पाडायचे. आणि म्हणून ते स्वानंद सुखनिवासी जोग महाराज त्यांनी वारकरी शिक्षण संस्था सुरू केली. आज जगाच्या पाठीवर असा एक देश नाही,
असा एक प्रांत नाही, असा एक जिल्हा तालुका नाही की जिथे जोग महाराजाच्या वारकरी शिक्षण संस्थेचा विद्यार्थी नाही किंवा कीर्तनकार प्रवचनकार नाही. तुम्ही म्हणताल हे असं कसं बोलता? माझा अनुभव सांगतो. अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या माध्यमातून देशभरात वारकऱ्याचं संघटन करत असताना जे जे वारकरी आहे वेगवेगळ्या प्रांतात संघटन करताना मी फोन करायचा, मला लोकांनी फोन द्यायचे, कधी भेटायचे जाऊन. आपली सुरुवात कुठे? आळंदीला. कुठं? जोग महाराजाच्या संस्थेत. काही लोक परदेशात आहेत महाराज. ही जोग महाराजांची खूप मोठी शक्ती आहे. पण त्या जोग महाराजांच्या भक्तीतून म्हणजे शक्तीतून भक्तीमध्ये जर त्यांचे आपण त्याला काय म्हणतो कन्वर्ट करणे, रूपांतरित करण्यास जर भाग्य कोणाच्या शब्दाने निर्माण झाला असेल ते थोर संत योगीराज गंगागिरी महाराजांच्या. अशी मोठी परंपरा आहे, हे उज्ज्वल परंपरा आहे. आणि तुम्ही भाग्यवान आहात की या परंपरेचा अगदी आपण परिसर आहात. अगदी थोर संत गंगागिरी महाराजापासून थोर संत सद्गुरू नारायणगिरी महाराज असतील, आज आदरणीय थोर संत पूज्य रामगिरी महाराज असतील, अशा त्या गादीवरच्या सगळ्या थोर पुरुषांचे आशीर्वाद तुम्हाला आहेत. आणि त्या सरला बेटावर त्या गुरुस्थानावर गुरुगादीवर आपल्या सर्वांची नितांत श्रद्धा आहे. हे आपल्या आई वडिलांचे आपल्या पूर्वजांची मोठी पुण्याईचा ठेवा आहे. म्हणून आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद देऊ. या निमित्ताने आज त्याचं कारण आहे मी पण त्याच वारकरी शिक्षण संस्थेचा विद्यार्थी आहे. जरी मी संताच्या कुळात जन्माला आलो असलो, कारण जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या समकालीन संत मानकोजी बोधले महाराज भक्तिविजयात त्यांचं वर्णन आहे. आमच्याकडे मानकोजी महाराजाला विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती बसवायची होती, त्याला जगद्गुरु तुकाराम महाराजांचं कीर्तन झालेलं होतं. असं देहूकर घराण्याचा आणि बोधले घराण्याचा हा त्या काळाचा 10 पिढ्यापासूनचा संबंध आहे. परंतु मला पूज्य पद्मश्री शंकर बापूंनी सांगितलं, माझे गुरु सद्गुरू रामचंद्र बोधले महाराज त्यांच्या सहवासात मी विचारसागर शिकलो, वृत्तीपुरावर शिकलो. मी तसं 78ला BA झालो, मला लॉ करायचं होतं. पण मी गुरु महाराजाच्या दर्शनाकडे गेलो. म्हणले कुठे चालला? म्हणले मला LLBला ॲडमिशन घ्यायचं आहे. नितीन भाऊ मला इंजिनिअरिंगची मार्क होते, पण मी ठरलो होतो वकील व्हावं पुढारी व्हावं. ठरवलं होतं. म्हणून मी माझे मित्र म्हणायचे तुला चुकला कशाला आटला ॲडमिशन घेतलंय. परंतु केलं आणि मी लॉला ॲडमिशन घेताना गुरु महाराजाचं दर्शन घेतलं आणि म्हणले कुठं चालला? तिकडं चाललो मी ॲडमिशन. मला त्यांनी सांगितलं अरे लोकाची कोर्टात जाऊन वकिली करण्यापेक्षा आपल्या परंपरेच्या माध्यमातून वारकऱ्याची वकिली देवापुढे कर. आणि म्हणून हा सगळा आयोग आहे. आणि मला पद्मश्री शंकर बापूंनी सांगितलं महाराज आपण किती जरी शिकलो तरी वारकरी शिक्षण संस्था हे एक सिम्बॉल महत्त्वाचा आहे. आणि मग मला वारकरी शिक्षण संस्थेत 4 वर्ष काढण्याचा योग आला. आणि त्यानिमित्ताने माझ्या गुरु ज्यांनी मला शिकवलं त्या गुरुजनाच्या चरणावर वंदन करतो. आणि या परिसराचं खूप मोठं भाग्य आहे की सरला बेट ही महाराष्ट्रातली खूप मोठी आहे. बघा लग्नात वरमावी किती मोठी असू द्या, किती पूर्व किती परदेश शिकलेलं असतात, पण आजच निशिवल्याशिवाय पुढं करता येत नाही. तर महाराष्ट्रात कोणतं बी देवस्थान असू द्या त्या देवस्थानामध्ये सरला बेट हे आजची राहील, लक्षात ठेवा. आणि म्हणून कोटी कोटी प्रणाम करतो. आपण भाग्यवान आहात. आज या ठिकाणी कैवल्य चक्रवर्ती संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्माला 650 वर्ष झाली. आपलं 750 वर्ष. त्यांना बी थोडं कन्वर्ट करावं लागते, लाईट गेली की जनरेटर, बरोबर आहे ना. आणि चांगलं आहे. मी तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो. त्याचं कारण काय आहे की बाई किती जरी सुगरण असली आणि तवा जर फुटका असला तर बेसनाला चव येत नाही, कारण जिरे मोहरे चुलीतच गळून जातात. पण तवा जर चांगला असला तर त्या बेसनाला चव येते. तसं तुमचा तवा चांगला आहे साऊंड सिस्टीमवाले, तुमचं खूप खूप अभिनंदन आहे. असो आज या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जन्माला 750 वर्ष, तर श्री संत नामदेव महाराज यांच्या
समाधी सोहळ्याला 675 वर्षे पूर्ण होत आहेत. तो उद्याचा पवित्र दिवस आहे आणि त्यानिमित्ताने आणखी एक महत्त्वाचा विषय आहे की श्री संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्याचा हा पर्व काळ आहे. तीही पुण्यतिथी उद्याच आहे. म्हणजे तसं नामदेव महाराजाची पुण्यतिथी चतुर्दशीला आहे की नाही. आपलं महाराजांची पुण्यतिथी त्रयोदशी आणि सावता महाराजाची पुण्यतिथी चतुर्दशी आहे. पण आता दोन्ही तिथी एक कमी जास्त झाल्यामुळे असा हा सुंदर सोहळा आहे. या निमित्ताने आज जगद्गुरु तुकोबरायाच्या पारणाची गाथा पारणाची सांगता झाली. खूप आनंदाने सोहळा पार पडला. इथं दोन्ही मृदंगाचार्य उत्कृष्ट अशा प्रकारचे मृदंगाचार्य आहेत. त्यांना पण धन्यवाद देतो. जसं मृदंगाचा सोलो ऐकताना लोक खूप आनंदी होते, तसं आमच्या विनेकार्याने सुद्धा आपल्या चोपदाराने सुद्धा ठरविलं की प्रत्येकाने आपापला पीस निर्माण केलेला आहे, स्पॉट निर्माण केलं. त्यांनी सुंदर अशा प्रकारचं नृत्य केलं. नाचो कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगे. समजायचं आपल्याला 2 मिनिटं नामदेव महाराज समोर दिसले म्हणून तुम्हाला पण धन्यवाद देऊ. आणि आज गायनाचार्य सगळे उत्कृष्ट गायनाचार्य आहेत. खूप खूप छान गायनाचार्य. मी सांगत असतो की 5 लाखाची पैठणी जरी बाई नेसली पण कुंकू लावत नाही तोपर्यंत ते कपाळ सुवासनेला शोभून दिसत नाही. कुंकू ही सुवासनेच्या सगळ्या अलंकाराची शोभा आहे. सप्त्याला मंडप केवढंही द्या आणि किती बी अन्नदान करा, पण कलाकार मंडळी हे सप्ताहातलं कुंकू आहे. लक्षात ठेवा, कुंकू आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी कलाकाराला गुणीजनाला जपलं. हे बहुतेक चांगला सोहळा आहे. आणि आज एक आणखी महत्त्वाची गोष्ट अशी आहे, मी नेहमी सांगत असतो की वारकरी आणि पुढारी हे एकत्र यायला पाहिजे. त्याचं कारण शासनाचा गल्ला, संतांचा सल्ला आणि पुढाऱ्याचा हल्ला झाल्याशिवाय विकासाचा पल्ला गाठता येत नाही आणि यशाचा किल्ला सर करता येत नाही. दोन्ही पण गोष्टी महत्त्वाच्या. नामदेव महाराजाच्या काळात वाटणी झाली आणि वाटणी म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, जुना एक शब्द आहे बघा, निष्प म्हणजे अर्धी अर्धी. आणखी एक शब्द आहे त्याला उभी रास वाटणी म्हणतात, सरळ वाटणी. काय वाटणी झाली? नामदेव महाराजांनी सांगितलं की जगाला संस्कार देण्याचं काम संतांनी करावं आणि समाजाला विकासाच्या द्वारा समृद्धच करण्याचं काम राजकर्त्यांनी करावं. म्हणून तुमचं आमचं काम एकच आहे साहेब. नितीन भाऊ, तुमचं आमचं काम एकच आहे. भिंत एकच आहे. तुमचं बाहेरून प्लास्टर आहे, आमचं आतून प्लास्टर आहे. आलं का लक्षात? तुमचं बाहेरून प्लास्टर म्हणजे गावात रोड झालाच पाहिजे, गावाला शाळा असलीच पाहिजे, भागात साखर कारखाना चांगला असलाच पाहिजे, मुलांना उच्च शिक्षण मिळालंच पाहिजे. अशा शेकडो योजना, अगदी ही योजना करता करता शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब इतके पोचले की ते लाडक्या बहिणीपर्यंत पोचले. आलं का लक्षात? आणि ही मोठी गंमत आहे महाराज बरं का. हे नेते लोक फार हुशार असतात. त्यांच्या लक्षात आलं, बाकी कुणीही कुठं जाऊ द्या, महिला एकदा पॅक झाल्या की नाही, पॅक म्हणजे पॅकच. ती लाडक्या बहिणीची योजना आली होती, ती इलेक्शन लागलं होतं. आमची पुतणी एक प्राध्यापक आहे धाराशिवला, त्यांना दिलेली. मी त्यांच्या घरी बसलो होतो. तिनं हळदी कुंकाला काही बायका बोलल्या होत्या. ती बायका म्हणत होत्या, महिला गप्पा मारत होत्या, नाही पुरुष माणसं काय बी सांगू बरं का, पण आपल्याला लाडक्या बहिणीला पैसे मंजूर केले, आपलं आपलं पक्क ठेवा. म्हणजे राजकर्त्याला माहिती असतं की नवऱ्याच्या मतापासून जर बाजूला काढायचं असेल आणि आपलं जर कार्यक्रम जर साधून घ्यायचा असेल तर लाडकी बहीण महत्वाची. म्हणून नितीन भाऊ, माझा निरोप शिंदे साहेबाला सांगा, तुम्ही खूप काम करताय, चांगली गोष्ट आहे, पण लाडक्या बहिणीची दिवाळीची ओवाळणी बंद नका पडू देऊ, एवढंच का. लक्षात, महिला मंडळी खरे का खोटे, लाडकी बहीण जर कुपली तर मग काही खरं नाही. आलं की लक्षात. म्हणून बहीण सांभाळली पाहिजे. माझा निरोप सांगा त्यांना. आलं की कधी कधी आम्ही दोघं बी कार्यक्रमात असतो एकत्र. जाऊ द्या. माझा मुद्दा या ठिकाणी असा आहे की राजकर्ते आणि साधू संत हे पूर्वीपासून हे समाजाच्या विकासाचे केंद्रबिंदू आहेत. अजून एक लक्षात ठेवा, विज्ञानाचा केंद्रबिंदू माणूसच आहे, सत्तेचा केंद्रबिंदू माणूसच आहे
आणि साहित्यकाराचा केंद्रबिंदू माणूसच आहे आणि संतांचा केंद्रबिंदू माणूसच आहे. सगळ्याचा केंद्रबिंदू माणूस आहे. ज्यांनी त्यांनी आपापल्या पद्धतीने काय असतंय, दोन गोष्टी असाव्या. ऑपरेशन जर करायचं झालं तर सर्जन पण लागतात आणि ऑपरेशन करायचं झालं तर भूल देणारा डॉक्टर सुद्धा लागतो. हां, नुसता सर्जन असला आणि जर त्यांनी जर शस्त्रक्रिया सुरू केली तर माणूस आरडून मरेल. आणि नुसता भूल देणारा असला आणि सर्जन नाही आला तर तिथंच ते बेशुद्ध पडल. या प्रक्रियेचा उपयोगच होणार नाही. म्हणून भुलीचं इंजेक्शन देणाऱ्या डॉक्टर पाहिजे आणि ऑपरेशन करणारे कोण पाहिजेत? सर्जन पाहिजेत. तसं समाजाला सुधारणा करण्यासाठी राजकर्ते पाहिजेत आणि जर समाज कुठं चुकायला लागला तर त्याचं ऑपरेशन करणारे संत पाहिजेत. आणि म्हणून या दोन्ही गोष्टीचा मिलाप म्हणजे भारतीय संस्कृती आहे. आणि या भारतीय संस्कृतीने समाजाला संस्काराचं शिक्षण देण्यासाठी नामसप्ताहाची परंपरा घालून दिलेली आहे. ऋषी मुनींनी सद्मार्गी बहुत याची गेले, साधू संत मार्ग दावुनी गेले. दयानिधी संत दयानिधी संत दयानिधी संत मार्ग दावुनी गेले, दयानिधी संत दयानिधी संत दयानिधी संत हो मार्ग दावुनी गेले आदी दयानिधी संत दयानिधी संत दयानिधी संत दावुनी गेले आदी दयानिधी संत दयानिधी संत दयानिधी संत दयानिधी संत मार्ग दावुनी गेले आधी दयानिधी संत ते साधू संतांनी आपल्याला नाम सप्ताहाची परंपरा घालून दिली, दिंडीची वारीची परंपरा घालून दिली. त्यामुळे समाजाला संस्कार देणारं हे फिरतं विद्यापीठ आहे. नाम सप्ताह म्हणजे संस्कार देणारं फिरतं विद्यापीठ आहे, लक्षात ठेवा. आणि ते अंधश्रद्धा वगैरे ना, हे शब्द खूप मागच्या काळातले. आता ती शिळ्याकडेला होत आणायची काही गरज नाही. का सांगतोय? संत परंपरा एवढी शुद्ध आहे, हे पुरोगामी विचाराची आहे, हे वास्तववादी आहे, हे विज्ञाननिष्ठ आहे, हे लोकाभिमुख आहे, हे मानवतावादी आहे आणि विश्वात्मक विचार रुजवणारी ही संतांची विचार परंपरा आहे. म्हणून संत परंपरेला कोणी विज्ञानाची भाषा शिकवायची गरज नाही. मी एक वाक्य सांगू काय? अरे, जगाच्या पाठीवरचं प्रगत विज्ञान, त्याचं नाव संत परंपरा आहे. त्याचं नाव संत परंपरा आहे. हा, नितीन भाऊ, मी एका प्राध्यापकाला म्हणलं, सर, अर्थशास्त्र आणि संत वाङ्मय याचं तुलनात्मक लिखाण, कारण काय मी संतपीठावर कुलगुरू पीठाचार्य म्हणून काम केल्यामुळं मला हे युनिव्हर्सिटी काय, मी मुक्त विद्यापीठाचा, काशीच्या विद्यापीठाचा, या सगळ्या रनिंग विद्यापीठाचा सगळ्याचा अभ्यास करून संत विद्यापीठ कसं असलं पाहिजे याची घटना शासनाकडे दिली, याचा अभ्यासक्रम दिला. आणि त्यावेळेला लक्ष्मणराव ढोबळे साहेब, ते बी उच्चतंत्र मंत्री होते, राजेश टोपे साहेब होते, ते त्यांच्या सेक्रेटरी म्हणल्या, ही एकट्या माणसानं केला आहे अभ्यासक्रम वाटत नाही. म्हणले, आम्ही पाहिले बोधले महाराजांनी एकट्याने केलाय, आम्हाला ह्याच्यावर समित्या नेमावं लागतात. मी त्याच्या एक सांगतो की संत परंपरा ही वास्तववादी आहे. मी त्यांना म्हणलं, सर, अर्थशास्त्र आणि संत वाङ्मयांचं तुलनात्मक लिहा. ते म्हणते, महाराज, संत वाङ्मयामध्ये अर्थशास्त्राचे फार पॉईंट सापडत नाहीत. मी म्हणलं, सर, अर्थशास्त्रात दोन भाग आहेत, एक व्यावहारिक अर्थशास्त्र आणि दुसरं लोककल्याणकारी अर्थशास्त्र. व्यावहारिक अर्थशास्त्र म्हणजे रुपयाचा ₹1.25 कसा होईल, हे व्यावहारिक अर्थशास्त्र आहे. आणि कल्याणकारी अर्थशास्त्र म्हणजे मोठमोठे तलाव आहेत, कोयना आहे, भंडारगर्दर आहे, इकडं जायकवाडी आहे,
याच्यामध्ये किती कोटी गुंतले, त्याच्यामुळे किती कोटी पाणीपट्टी वसूल करावी हे नाही, किती कोटी गुंतले त्याच्यात, किती लाखो लोकांची शेती पाण्याखाली आली आणि त्याच्यामुळे लाखो लोकांचं कल्याण झालं. याला कल्याणकारी अर्थशास्त्र म्हणतात. ते म्हणले महाराज हे आमच्याकडं कन्सेप्ट आत्ताच आलेले आहे. म्हणलं तुमच्याकडं कन्सेप्ट आत्ता आलेली आहे, पण ही कन्सेप्ट ऋषीमुनींची आहे, ही कन्सेप्ट साधू संतांची आहे. आपल्या वाङ्मयाकडे केवळ भक्ती म्हणून पाहू नका. तुम्ही टाउन प्लॅनिंग शोधा, आज जलसंधारण शोधा, आज वृक्षारोपण शोधा, जे जे साहित्य शोधा. माऊली तर म्हणतात साहित्य सोन्याच्या खाली. हा, जे जे पाहिजे ते सगळ्या गोष्टी याच्यात मिळतात. आपली बुद्धी कुंठित होते महाराज. आणि म्हणून तुम्ही समाजशास्त्राच्या दृष्टीने संत वाङ्मय वाचा, साहित्याच्या दृष्टीने वाचा, हा, लोकशाहीच्या दृष्टीने वाचा, राष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने वाचा, विश्वाच्या शांतीच्या दृष्टीने वाचा. संत वाङ्मय असं एक संत वाङ्मय म्हणजे ज्ञानाचा हा समृद्ध असा सागर आहे. आणि म्हणून या साधू संतांनी आपल्याला एक विचाराची, संस्काराची परंपरा दिलेली आहे. आपण म्हणतो प्रगती प्रगती, प्रगती म्हणजे काय हो? काय म्हणतो खूप प्रगती झाली. प्रगती प्रगती म्हणजे ज्याच्यात कष्ट कमी, ज्याच्यात वेळ कमी लागतो, कधी कधी खर्च कमी किंवा जास्त असू द्या, खर्च आणि आकर्षक. अनेक मुद्दे, त्यापैकी 4 मुद्दे सांगितले. प्रगती म्हणजे काय? कष्ट कमी. जुन्या बायका पहाटे उठले की दळायच्या. आम्ही पूर्वी सप्ताहाला गेलो, 8-8 दिवस राहायचो. त्याला आम्ही नदीला गेलो होतो, सगळे 10-12 जण टाळ. त्या 2-4 बायकाला धुणं धुवायला उशीर झाला होता. ते धुणं धुण्यात एवढ्या गुंतल्या होत्या की त्यावेळी धुणं धुताना त्या गाणं म्हणत होत्या. ते गाणं असं होतं, दळणं दळून सासा मेल्या, आमच्या नशिबानं गिरण्या आल्या. म्हणजे काय झाले? प्रगती झाली म्हणजे काय झालंय? कष्ट कमी. कष्ट कमी. आता तुम्ही कुठे बी जायचं तर लोकेशन टाकले की बरोबर येत. आम्ही लोकेशन टाकले, कोणाला विचारायची गरजच नाही. प्रगती, प्रगती म्हणजे कष्ट कमी, वेळ कमी. आम्ही 4.5 तासात धाराशिवून इथं आलो. काय कमी आता? समृद्धी मार्ग. कष्ट कमी, वेळ कमी, खर्च कमी. आज बघा, मॅन पॉवर लावून जर तुम्ही शेतातली कामं करायची म्हटलं तर त्याचा खर्च किती होतो, आणि ट्रॅक्टर मशिनरीच्या टायमाने किती येतो. आणि आकर्षकपणा. जुन्या काळात असं सारविलेलं राहायचं, आता बघितलं तर फरशी इतके छान आहे की नाही, खूपच छान एकदम. मी एका घरी म्हणलं गंध लावायचा आरसा द्यावं. ते म्हणलं काय नाही, आरशाची घरी नुसतं खाली बघा, तुम्हाला तुमचं तोंड दिसतंय. एखाद्या माणसानं जोईल की मला कोणाचं तोंड बघायचं नाही, तर तुझं तोंड बघायचं झालं तरी घरात फरशी आहे. हा, आता सगळ्या आकर्षक गोष्टी आहेत. मला अभंगाकडे वळायचे. फक्त आज नितीन भाऊ मला समोर दिसल्यामुळे, भाऊ की तुमचं आणि आमचं काम एकच आहे. आलं की लक्षात? तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमचं काम करू. तुम्ही तुमचं काम करा म्हणजे तुम्ही समाजाला सुविधा देण्याचं काम करा, संस्कार देण्याचं काम साधू संतांच्या विचाराचे पाईक म्हणून आम्ही करत राहू. हा देश समृद्ध झाला पाहिजे, बलवान झाला पाहिजे. हां, आणि महाराज मी रात्री पण कीर्तनात सांगितलं, वारकरी शिक्षण संस्थेत पोरं घाला, पण त्यांचं शालेय शिक्षणात कमी राहू देऊ नका. लक्षात ठेवा, कमी राहू देऊ नका. मला संत विद्यापीठाचं अभ्यासक्रम जाहीर देताना शासनाने विचारलं, म्हणजे तुम्हाला सिम्बॉल काय तुमचा? मी म्हणलं एका हातात कॉम्प्युटर असेल आणि एका हातात ज्ञानेश्वरी गाथा असेल, हीच या संत विद्यापीठात. तुम्ही संगणक हे कमी सांगू नका. भविष्यकाळ इतका तंत्रज्ञानाचा येणार आहे, तुमची लेकरं तिथं कमी पडता कामा नये. म्हणजे शिक्षण उत्कृष्ट शिकवा आणि संस्कार उत्कृष्ट द्या. हा नागरिक भविष्य काळात जगाच्या कान्याकोपऱ्यात भारत मातेची मान कुठेच खाली घालू देणार नाही. ही भूमिका महत्वाची आहे. आणि म्हणून मी दर्शनाला आलेल्या प्रत्येक पोरीला विचारतो, बाळ तुझं शिक्षण काय? बाळ तुझं काय? आता थोडा वेळ जाईल, पण मी सांगतो, नितीन भाऊ ज्येष्ठ नेते आहेत महाराज, मोठी माणसं आहेत. हां, काय असतंय महाराज, तुमच्यासारखे उगा अशी नशी नजर फिरवली तरी भागते, काही लागत नाही. लक्षात, थोडी नजर फिरवली तरी भाग. शासनाला मी नेहमी म्हणायचं, ब दर्जाला 2 कोटी पुरत नाहीत, 2 कोटी पुरत नाहीत. सरकारनं निर्णय घेतला महाराज, आणि 479 देवस्थानला 5 कोटी गेले. 5 कोटी गेले. 100 महाराज लोक घेऊन गेलो. मी शिंदे साहेबाला फोन केला, आम्ही आलो.
ते म्हणले महाराज तुम्हाला सगळ्याचे सत्कार करायचे असले इकडे तिकडे जायला नको. आम्ही कॅबिनेटची मिटिंग झाली की जागेवर बसतो. 100 महाराजाला मध्ये नेऊन सत्कार केला. फक्त तुमची थोडी एक दृष्टी झाली तर काम भागतं. म्हणजे माझ्या आयुष्यात मी पुढाऱ्याला कधीच नावं ठेवीत नाही. कधी पुढाऱ्याला न नावं ठेवणारा महाराज कोण याचं उत्तर जर द्यायचं असलं तर त्याचं उत्तर आहे बोधले महाराज. कारण मला माहीत आहे ही सगळी शक्ती म्हणून तुम्ही आम्ही मिळून समाजाचं आणि राष्ट्राचं भलं करण्याचा प्रयत्न आपण करत राहू. आज या ठिकाणी त्यांचं नाव आहे नितीन भाऊ. त्यांना वाटलं असेल आपण मी एक दिवस तरी सप्ताहात कीर्तनाला जाऊ, 2 तास राहू आणि जाता जाता बोधले महाराजाबरोबर 2 घास खाऊ आणि मग आपल्या घरचा रस्ता पाहू. त्यांचं नाव नितीन भाऊ. तुम्हाला धन्यवाद देतो. तुमच्या दोघांच्या हातात आहे मृदंग. सेवेकरता घेतलाय जगद्गुरु तुकोबरायाचा अभंग आणि आता कीर्तन पडू द्यायचं नाही म्हणून सगळ्या कलाकारांनी बांधलेला आहे चंग आणि तुमच्या उपस्थितीमुळे सप्ताहाला आलेला आहे रंग. अशी सद्भावना व्यक्त करतो. सर्वांना धन्यवाद देऊ. दोन्ही चोपदार आहे त्या दोघांचा उल्लेख मी ह्यांचाच केला, ह्यांचा राहिला उल्लेख त्यांची बायको म्हणेल. बोधले महाराजांनी सगळ्याचा उल्लेख केला पण माझा नवरा कसा महाराजाला दिसला नाही. एवढा मोठा तगडा तवान महिना माणूस दिसतो तगडा, अडचणीचा करतो रगडा. कोण करूया तुमच्यावर झगडा म्हणून तुमचा सगळं पगडा. असू द्या. सर्वांना धन्यवाद देतो. विठाला संत सावता महाराजांचा पुण्यतिथी 16 आहे. महाराज हे वास्तववादी विचाराचे आहे. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, संत हे समाजाला वास्तव विचार देणारी एक जगाच्या पाठीवरची खूप मोठी विचारधारा आहे. नितीन भाऊ, आम्ही एक 20 वर्षापूर्वी परभणीला एक संत संमेलन घेतलं. त्यावेळेला मुख्यमंत्र्याकडून काही निधी आणला होता आणि बाई जगतापांना बोलवलं होतं. मी कार्यक्रमाचा अध्यक्ष होतो. ते प्रमुख पाहुणे होते. सगळ्यांची भाषणं झाली आणि मी म्हणलं मला अगोदर बोलू द्या. ते म्हणले नाही नाही तुम्ही अध्यक्ष आहेत, तुम्ही शेवटी बोला. माझ्या लक्षात होतं की ह्या मुंबईच्या लोकांना माहिती वारकरी म्हणणे म्हणजे वारकरी म्हणजे भाकरी म्हणणारे हरिदास. लोकांची व्याख्या काय? भाकरी म्हणणारे हरिदास, पंढरीचे वारकरी. पुढचं काय? नाही शिळे तुकडे पारकरी. त्याच्यामुळे म्हणलं जरा वारकरी कसा आहे हे पाहायला पाहिजे. पण त्यांनी माझं ऐकलं. त्यांनी भाषण अगोदर केलं. मी माझ्या भाषणात सांगितलं साहेब तुम्ही कामगार नेते आहात. अरे संत हे उपेक्षित घटकाचा उत्कर्ष करणार जगाच्या पाठीवरचे खूप मोठे विचारधारा आहे आणि कर्माला मानणारे. प्रत्येक संतांच्याकडे लक्ष द्या. प्रत्येक संतांनी कर्मातूनच ईश्वराचं दर्शन घेतलेलं आहे. नरहरी महाराज हे देवाचे भक्त होत आहे ठीक आहे, परंतु त्यांनी आपल्या दागिने घडवण्यातूनच देवाचं दर्शन आहे. नामदेव महाराज देवाचे भक्त होते परंतु शिंपी कामातूनच देवाचं दर्शन आहे. आणि सावता महाराज देवाचे भक्त होते. त्यांनी देव कुठं पाहिला? कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. अबकी विठाई माझी, अबकी विठाई माझी, अबकी विठाई माझी, अबकी विठाई माझी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. अबकी विठाई माझी.
मुळा भाजी कांदा मुळा भाजी हो कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी अबगी मिठाई माझी 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 अबगी मिठाई कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. संत सावता महाराजांनी सर्व संतांनी आपल्याला संदेश दिला. तुमच्या वाट्याला आलेलं कर्म तुम्ही अत्यंत दर्जेदारपणे करा, त्याच्यातच परमेश्वराचं दर्शन. कशात? तुमच्या वाट्याला आलेलं कर्म तुम्ही अत्यंत सचोटीने दर्जेदारपणे करा, त्याच्यातच परमात्म्याचं दर्शन आहे. ही संतांची काय आहे? शिकवण आहे. तुम्ही शिक्षक म्हणून शिकवायचं असेल तर इतकं उत्कृष्ट शिकवा, इतकं उत्कृष्ट शिकवा. विद्यार्थी देव समजून चाला. एक ना एक दिवस एक शिक्षक राष्ट्रपती होऊ शकतो. डॉक्टर सर्वपल्ली डॉक्टर राधाकृष्ण. आपल्या वाटेला आलेलं काम अत्यंत सचोटीने करणं हे परमेश्वराचं दर्शन आहे. मी हा विचार मांडला भाऊ, आणि मग भाई जगतापनी नंतर पुन्हा माईक घेतलं आणि सांगितलं, बोधले महाराज हा भाई जगताप आयुष्यभर वारकऱ्याची सेवा म्हणून काम करेल. फक्त कीर्तन प्रवचन काय, आपली कन्सेप्ट बदलणं गरजेचं आहे, आपली भूमिका बदलणं गरजेचं आहे. यातली वास्तववादी गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. पण अशा वास्तववादी विचाराच्या संतांचे विचार जनमानसापर्यंत पोचावे. आणि कर्माताचं अजून एक जाता जाता गोष्ट सांगतो मला. श्रुती आहेत वेदाच्या, त्याच्यात 80% श्रुती कर्मपर आहेत. कर्माला प्राधान्य द्या. हा, वैकुंठवासी पूज्य किसन महाराज साखरे महाराजांचे एक मासिक होता, कर्मेश बाजावा. हा, आपल्या ठीक 80% श्रुती कर्माचं महत्व सांगणार आहेत. त्याच्यामध्ये 16% श्रुती हे उपासना सांगणार आहेत आणि 4% श्रुती ज्ञान सांगणार आहेत. म्हणजे आपल्या संस्कृतीने कर्माला किती महत्व दिलेलं आहे. अशा कर्म ऋषी, कर्म महर्षी आणि कर्मातून भगवंताचं दर्शन घेणारे संत सावता महाराज आदी संत आहेत. आणि आणखी एक वाक्य बोलून जाईल. सगळ्या संतांच्या पालख्या पांडुरंगाकडे जातात, पण पांडुरंगाची पालखी सावता महाराजाकडे जाते, कारण कर्मातच ईश्वर त्यांनी पाहिलेला आहे. अशा सावता महाराजांचा समाधी सोहळ्याचा सोहळा सप्ताहाच्या रूपाने, गाथा पारणाच्या रूपाने आपण करत आहात. आणि त्याच्यातली आजची कीर्तनाची सेवा माझ्याकडे आली. मागच्या वर्षी माझ्या काही अडचणीमुळे येता आलं नाही, पण मी यावर्षी विचार केला की मागच्या वर्षी आलो नाही आणि यावर्षी नाही आलं तर गुरुजी लोक काय करत असतात, विद्यार्थ्याची एखादी ॲबसेंटी असली तर मान्य करतात, पण सारखा जर पोरगा ॲबसेंट राहायला लागला तर हाजरीतून नाव काढून टाकत असते. म्हणलं पोहेगावच्या हाजरीत आपलं निदान नाव राहिलं पाहिजे, म्हणून यावर्षी काळजीनं आपल्यापर्यंत आलं. धन्यवाद. सेवकर्ता निवडलेला अभंग श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा मागणीपर अभंग आहे. मागणीपर अभंग निवडण्याचं कारण एक असं आहे की 7 दिवस सेवा केल्यानंतर आपल्या संत परंपरेने, आपल्या पूर्वाचार्यांनी आपल्याला नियम घालून दिलाय. सप्ताह म्हटलं की पहिल्या दिवशीचं प्रवचन नमनपर असावं. मग ते श्लोक असेल की ओवी असेल, मग नमन देवाला असेल, संतांना असेल, गुरुला असेल, ग्रंथाला असेल, पण पहिलं प्रवचन नमनपर असावं. ही आपली फडकऱ्याची परंपरा आहे महाराज. आणि पहिलं कीर्तन समचरण दृष्टी विटेवरी साजिरी या अभंगावर असावं. आपल्याकडं पहिलं कीर्तन हरिभक्तीपर्यंत सचिन महाराज अवताडे महाराज यांनी केलं. सचिन महाराज खूप खूप धन्यवाद. हां, गावचा स्वाभिमान आहे सचिन महाराज. हां, त्यांचं नावच आहे अवताडे. कधी घेत नाहीत आडे वेडे. आणि भविष्यकाळात देवाला त्यांच्या वाणीत असं सामर्थ्य द्यावं की त्यांचं कीर्तन ऐकून लोक व्हावीत वेडे. हां, अशा प्रकारची सद्भावना व्यक्त करतो. सचिन महाराज सेवा आणि आशीर्वाद माणसाला खूप मोठं करतात. तुमची खूप सेवा आहे गावची. धन्यवाद देतो. आणि काल्याच्या दिवशी कृष्णचरित्राचं वर्णन करावं आणि काल्याच्या आदल्या दिवशी मागणीपर अभंगाचं घ्यावेत असं वर्णन आहे. आता मागणीपर अभंग घ्यायचं म्हणजे कुठला अभंग घ्यायचा आहे तर सावता महाराजांची पुण्यतिथी असल्यामुळे मागणी संताकडे करावी. मागणी कधी देवाकडे होती, कधी संताकडे होती, कधी जनाकडे होती, कधी मनाकडे होती. मागणी असते. पण कोणाचं आहे सध्या विषय काय चालू आहे? सावता महाराजांची पुण्यतिथी, म्हणून आपण मागणी संतांच्याकडे करावी.
म्हणून संतांच्याकडे मागणी करणारा असा हा अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला थोडस महाराज मी धाडस करतो बोलायचं बरं का. अलीकडे वैराग्य वैराग्य याचं खूपच कौतुक होतंय, बरोबर आहे. पण मी सांगू का, आजपर्यंत न मागणारा माणूस जगात जन्माला आला नाही, आज नाही आणि भविष्यात जन्माला येणार नाही. ही गोष्ट तुम्हाला पटलेली नाही. आजपर्यंत न मागणारा माणूस जगात जन्माला आलेला नाही, आज नाही आणि भविष्यात जन्माला येणार नाही. ही गोष्ट तुम्हाला पटलेली नाही, बरोबर आहे ना. घसा मोकळा करून सांगणं तरी काय. हा, ही गोष्ट तुम्हाला पटलेली नाही. आता मी बोलल्यावर तुम्हाला पटलं का नाही पटलं तुम्ही मला सांगा. बघा, जुन्या काळामध्ये लग्न झाल्यावर पोरं सासरवाडे इतके लवकर जात नव्हते. नाही, 2-3 लेकरं झाल्यावर मग त्या सासूबाईने म्हणावं पोरीला, अगं कलावती, मी जुनी नाव आता, हे पिंकी पिंकी नाही, ती स्वाती पितीन बंटीन फिंटीन नसली नाही, परी. आता तर अलीकडं परीच निघाली, तिची परीच निराळी परी. जी नाव असतील कोणाची ती. हा, म्हणले मला जावायला बघा वाटतंय, किती वर्ष झालं असं म्हणावं तिने. तरी जावाय ना मग पोरीने म्हणावं, अहो आई म्हणते की तुम्हाला धोंड्याच्या महिन्यात न्यायचं आहे. काय गप, तुला काय करायचे, गप, तुला काय करायचं. इतकं म्हणजे असं इम्प्रेसिव्ह होतं बघा पहिलं. आताचे वेगळे. बायको इती झाल्या गेली की ही लगे जडजडून वहिला आणि सासरवाडीच्या वाटेला असा कार्यक्रम. त्यावेळेस तसं नसायचं. 3 मुलं झाल्यानंतर बोलविलं जायचं. मग दिवाळीच्या सणाला पहिल्यांदा जावई यायचे. फक्त लक्षात ठेवा बरं का, आता ह्या जुन्या गोष्टी आहेत. आता जावयाला इतकं इज्जतीने बोलविलं जाईल असं पुढच्या पोराने मनात आणायचं नाही. आता इथून पुढे सर्वच पोराची लग्न होतील असं मला वाटत नाही. आलं का लक्षात. नितीन भाऊ एक जण म्हणला मला, ही मंदिरे फिंदिरे कशाला बांधतात, इतकी मंदिरं कशाला पाहिजे. म्हणलं तुलाच कळतं ना, मन की अभिनाकलीत का म्हणून, तुम्ही सांगा बरं कशाला बांधतात. अरे मंदिर ह्याच्यासाठी बांधायचे, सगळ्याच पोराची लग्न होतील असं वाटत नाही. ज्या पोराची लग्न झाली नाहीत, हे एका एका देवळा जर बसविले, नैवेद्य खाऊन तरी पोट भरते. काळ बदललाय महाराज. प्रत्येक गावात 50-100 पोरं अशीच आहेत बघा, जशाला तशी. अशी एक चौबदार होते महाराज. त्या इंदापूरला मी गेलो, विठ्ठल भजन झालं, चाल सुंदर होताना मला काय काम म्हणलं नसतं. मी त्याला म्हणलं काय लेकर बाळे, ती का म्हणलं लेकर बाळ. अरे म्हणलं मी तुला सर्व माझ्या रोज काय काय झालं. म्हणले महाराज माझं वय 42 आहे. हा, अजून कोणत्या पाहुण्याने मला हट केलं नाही. हट केलं शब्द कुठला आहे, बैल बाजारातला आहे. हा, कोणत्या पाहुण्याने मला अजून हट केलं नाही म्हणला. आणि लेकर बाळाचं तुम्ही विचारायला लागला म्हणला. हट केलं, मी हटकून सांगतोय हट केलं. बाजारात बैल विकायला येतात, कोणत्या बैलाला हटकीत येतो, ज्या बैलाची शिंग चांगले आहेत, ज्याची वसवण चांगली आहे, केवढ्याला दिला सौदा नका का होईना पण हटकीत येत ना. आणि जी बैल नुसते लाळ घालते असं, त्याला हिरवं सुद्धा असं करता येत नाही, त्याला खटकाशिवाय कोणी हटकीत नाही. माझी विनंती ऐका पोरांनो. अरे उद्या तुम्ही चांगलं शिकलात, तुम्ही चांगलं कमवायला लागलात तर पोरीचा बाप तुम्हाला हटकील. आणि जर तुम्ही नाही शिकलात तुम्हाला कोणीही हटकिणार नाही. मी हटकून सांगतो महाराज. हे अभंगातलेच विषय नाही. मी जरा 2 मिनिटं बाजूला जाऊन सांगतो तुम्हाला. बाजूला मी इथेच सांगतो, म्हणजे विषयाच्या बाजूला सांगतो. माझा बोलण्याचा राग येऊन या गावातली 5 मुलं जर क्लास 1 ऑफिसर झाले जिद्दीनं, तर बोधले महाराजाचं कीर्तन पेटलं मला. हे काळाची गरज आहे. आणि म्हणून उत्कृष्ट शिका. आणि लग्नाच्या सुद्धा सांगतो, आता पोरं महाराज 34 आणि 36 वर्षाची अजून लग्न. मला करिअर बनवायचे. तुम्हाला सांगू का, जोपर्यंत ज्वारी हुरड्यात आहे तोपर्यंत तिची चव आहे. एकदा का भेडी झाली मग घुगऱ्या केल्याशिवाय पर्याय नाही. मी पैठण कीर्तन आलो, मला एक जणाच घरी वेळ ते बाई म्हणल्या महाराज हे जवळ 29 वर्ष झाले म्हणले, ते परीक्षा देते म्हणले. मी त्याला लग्न कर म्हणलं तर बघू म्हणे.
मी कीर्तनात सांगितले उदाहरण. त्या बाईनी सांगितलं महाराज खरे आता मी ह्याच्या गोहऱ्या होऊ देणार नाही. म्हणजे 8 दिवसातच लग्न जमिलं. हां आता 36 आणि 38 झाले कोण विचारणार आहे म्हणून ही बी जाता जाता सूचना देतो. हां जाऊ द्या. आपला मुद्दा असा आहे जसं ते सासरवाडीला जायचे. गेल्यावर ते पोरीला बोळवण करायचे. जुना शब्द होता बोळवण करणे. इकडं होता ना माय मावलं हे जुन्या मावश्या आहेत बरोबर होतं का नाही. बोळवण करायची होती म्हणजे मुलीला साडी तिच्या जावा भावाला पीस 200-400 शिदुरी करून द्यायची आणि तिच्या त्या नवऱ्याला कपडे करायचे पूर्ण लेकराला कपडे करायचे बरोबर आहे ना. आणि मग सगळं असे कपडे दिले सगळं झालं. हां त्या पोरानं सांगितलं आजोबा मला बिस्किटचा पुडा द्या. आजोबांनी बिस्किटचा पुडा दिला. पण जे जावाई होता ना त्याला कपडे चढविल्यानंतर ती जागेवर उठणच त्यानं काय केलं बोट पुढं केलं. म्हणजे नक काळ्यामुळं केलं का नकुरड्यामुळं केलं बोट. आता हे दोंड्याचा महिना यावर्षी येतोय व जावाई लोकांना आठवण म्हणून मी सांगतो. हां पण लय बी खळ्या खांदू नका. मिळालं ते मिळालं नाही मिळालं त्यानं बोट पुढं केलं. बोट पुढं केलं म्हणजे त्याला काय पाहिजे अंगठी पाहिजे. एवढंच झालं ना लक्षात येईल बघा. हां लेकरू लहान असल्यामुळे ते बिस्किटात खुश आहे. अरे जावाई जाणताय पण त्याला अंगठी पाहिजे. तसं सामान्य माणसं हे संसारातलंच देवापुढे मागतील पण संत मागितल्याशिवाय राहत नाहीत. संत देवाला भगवंताची प्राप्ती मागतील भगवंताचं नाम मागतील नाहीतर भगवंताची सेवा मागतील. पण संत सुद्धा काय करतील काय करतील संत काय करतील देवाला हा देवाला आता सांगा की उत्तर देवाला काय करतील मागतील. अहो जर मागणं हा विषय जर नसता तर ह्या संत वाङ्मयामध्ये मागणीपर अभंग आलेच नसते. काय आले नसते. मग आता पडतंय का आजपर्यंत न मागणारा माणूस जन्माला आला. आज मागणी ते एक प्रती आहे दिसेल तरी आहे पाठवरंगा या संतास निर्वे ह्याची म्हणजे अनेक तुझे काही न मागू दे है की नाही. मजदास हरी त्यांचा संत दासांच्या दासांचा है की नाही. आणि काही नाही मागणी सुख संपत्ती आज तुझं साकडीनं पडे जेणे तुझे भक्ती माय बापा. म्हणून संसारातला जीव संसारातला विषय मागतो. साधक देवाची प्राप्ती मागतात. संत ज्ञानोत्तर भक्ती मागतात आणि देव सुद्धा भक्ताच्या प्रेमासाठी वेडा झाला. मी सुदाम्याची सोडी गाठी पोह्या लागली. अरे पोह्याची काय किंमत आहे पण भक्ती प्रेमाने दिलेले पोहे हे पाहण्यासाठी खाण्यासाठी देव आतुर होता. या पोह्याचा विषय पोहे गावात सांगावा नाही तर सांगावं तरी कुठे. हा या गावात अरे पांडुरंगा देवाचे हातचे पोहे सांडले म्हणून ह्या गावाचं नाव काय आहे पोहे गाव. नितीन भाऊ इतिहास खूप काही आपल्या गावाला मोठं करत असतो. अशा या पोहे गावात प्रत्येक जण काय करत असतो महाराज आता सांगा ना मला. प्रत्येक जण काय करत असतो संसारातला जीव संसारातला मागतो. साधक देव मिळवून मागतात. संत ज्ञानोत्तर भक्ती मागतात आणि देव भक्ताचं प्रेम मागतो. काय मागतो ऐका महिमा ओढीची बोरे खाय भिल्लिनीची थोर प्रेमाचा भुकेला हाचे दुष्काळ तयाला अशी मागणी आहे. आणि वैराग्य शब्दाचा अर्थ मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत अनुकूल असलेल्या विषयाचा मनामध्ये काय नसतं. मनातून त्याचा त्याग करणं ह्याला वैराग्य म्हणतात. हे एक अर्थ. जरा वैराग्य शब्दाचा व्याकरण दृष्ट्या आपण असा वेगळा अर्थ पाहू. वैराग्य शब्दाचा अर्थ काय त्याच्यात राग शब्द आहे. राग म्हणजे क्रोध नाही बरं का. राग शब्दाचा अर्थ आहे प्रेम प्रीती. ही संस्कृत शब्द आहे राग आणि त्याला वी उपसर्ग लागला. ज्यावेळेला वी उपसर्ग लागतो आणि त्याचं वीची वृद्धी वय होते है की नाही. काय होते वृद्धी वय होते त्यावेळेला अपत्यार्थे नाम तयार होतं. समजा द्रुपदी आहे ऊचे वृद्धी आऊ झाली. द्रौपद म्हणजे द्रुपदीचा मुलगा. सुभद्र आहे पण त्या स्वराची वृद्धी झाली सौभद्र म्हणजे अभिमन्यू. तसं विरागचं वैराग्य झालं. आता याचा अर्थ आपण कसा लावायचा विशेष रूपाने प्रेम. ज्या क्षणी मुलगी सासरवर नितांत प्रेम करते तिला माहेर सोड म्हणण्याची गरज नाही. आणि जिचं सासरवरच प्रेम नाही ती 8 दिवसाला बाजारातून माहेरला पळून जाते. मग ती कशी घरची मालकीण होईल. तसं वैराग्य शब्दाचा अर्थ
देवावर नितांत प्रेम असलं की बाकीचे विषय आपोआपच सुटतात. त्याला सोडा म्हणण्याची जाहिरात करण्याची काय नाही, हा? गरजच नाही. पण वैराग्य म्हणजे भगवंतावरचं नितांत प्रेम. महाराज म्हणतात या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय मागणी मागतात. कोणाला मागणी मागतात? काय मागणी मागतात? मागणीचं फल काय? मग थोडक्यात महाराज काय मागणी मागतात? आशीर्वाद द्यावा, आशीर्वाद द्यावा, आशीर्वाद, आशीर्वाद द्यावा, आशीर्वाद, आशीर्वाद द्यावा. तुमची दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा, आशीर्वाद, आशीर्वाद द्यावा, आशीर्वाद, आशीर्वाद द्यावा, दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा, आशीर्वाद, आशीर्वाद द्यावा, आशीर्वाद द्यावा, आशीर्वाद, आशीर्वाद द्यावा हाची मज. सामान्य माणसं वस्तू मागत असतात, विचारी माणसं आशीर्वाद मागत असतात. एक काय आशीर्वाद मागतात? तुमचे दासीचा दास करून ठेवा. एक नवविधा काय बोलेले जे भक्ती. दोन हे आशीर्वाद मागतात. मग हे आशीर्वाद मिळाल्यानंतर तुमच्या पदरात काय पडणार आहे? उतरेन खरे भव नदी. थोडासा या अभंगातल्या मुद्द्याचा आपण विचार केला. आता या अभंगाचा जेवढी आपली नियोजित वेळ त्या वेळेत छोटंसं चिंतन करू. जगद्गुरु तुकाराम महाराज आशीर्वाद मागतात. आशीर्वादात काय ताकद असते बरं का? आशीर्वाद, आशीर्वाद मुळात आशीर्वाद शब्दाचा अर्थ काय? आशिष म्हणजे कल्याण, वद म्हणजे बोल. ज्याच्यातून तुमच्या जीवनाचं कोट कल्याण आहे अशा विचाराची सूत्र आपल्या हातात देणं, त्याचं नाव आशीर्वाद. एक. आणि दुसरी गोष्ट, आशीर्वाद म्हणजे थोरा मोठ्यांच्या दृष्टीत शक्ती आहे, थोरा मोठ्यांच्या स्पर्शात शक्ती आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, लावून या हात कुरवाईला माता, सांगितली चिंता न करावी. ज्ञानोबराय म्हणतात, या कारणे सद्गुरु नाथू, जवन ठेवी मस्तक हातू, मस्तकी हातू, निवृत्तीदास सेवी नेतो तो निवांत केवी होय. थोर मोठे पुरुषांच्या शब्दात ताकद आहे महाराज. स्वामी विवेकानंद कोणालाही विचारायचे, हा तुम्ही ज्या देवाबद्दल बोलला तो देव तुम्ही पाहिला का? पुन्हा व्यासपीठावर यायचे नाही. काही काही अशा तार्किक लोक असतात, तुम्ही देव पाहिला का? मग तुम्ही देवाबद्दल का बोललात? मग हे करायचे नाही. काही काही माणसं शहराला सवाशेर बसले. एक जण पोती सांगायला बसला की त्या गावातले खटाळ माणूस होता. कुणी आलं की म्हणायचं, श्री गणेशायन तांबा. गणपतीच्या बापाचं नाव काय? महादेव. महादेवाच्या बापाचं नाव काय? कुठे सांगता येईल? उतराखाली. चौकड चर्चा झाली. मी ह्या गावातला माणूस कुठला बी पाहून आला तरी त्याला असंच आडविते, श्री गणेशायन थांबा. गणपतीच्या बापाचं नाव काय? महादेव. महादेवाच्या बापाचं नाव काय? कुठे सांगता येईल? उतराखाली. एक असं इरसाल होतं, ते गेलं. त्यांनी पोती वाचताना सुरू केलं, 17 थांबा. 17 बापाचं नाव काय? 18. 18 बापाचं नाव काय? 19. 19 बापाचं नाव काय? 20. ते गप्पच निघून गेला. कोण काय करेल, कोणाचं डोकं कसं झालं काही सांगता येत नाही. तसं विवेकानंद प्रत्येकाला अडवायचे. हां, तुम्ही देवाबद्दल देव तुम्ही पाहिला का? भाग्याने महाराज रामकृष्ण परमहंसाचे व्याख्यान होतं. रामकृष्ण परमहंस बोलले आणि बोलल्यानंतर ते विवेकानंद आडवे झाले. आमचे गुरुवर्य विठ्ठल बाबा घुले महाराज आम्हाला ज्ञानेश्वरी शिकवायला होते. महाराज त्यांच्या मुखातले शब्द आहेत. त्यांनी माझा स्वभाव नितीन भाऊ असा आहे, ज्यांच्या मुखातून ऐकलं ते सांगताना त्यांचा उल्लेख करत जावा. आशीर्वाद असतो, लक्षात ठेवा. आशीर्वाद असतो. बाबा सांगायचे. हां, विवेकानंद आडवे झाले. म्हणे, स्वामीजी तुम्ही त्या देवाबद्दल जी बोललात तो देव तुम्ही पाहिला का? रामकृष्ण परमहंस एवढंच म्हणले, बाळा तुला हवा आहे का? एवढा शब्द तोंडातून गेला. विवेकानंदाची हवाच निघून गेली.
आणि विवेकानंद आयुष्यभर रामकृष्ण परमहंसाच्या विचाराचे अनुयायी बनले. ही शक्ती असते. म्हणून आशीर्वाद म्हणजे एक तर आपल्या कल्याणाचा विचार मिळणं आणि दुसरी गोष्ट त्यांची शक्ती आपल्याला समर्पित करणं. महाराज म्हणतात आशीर्वाद द्यावा. हा आशीर्वाद देवाला न मागता महाराज संतांच्याकडे का मागतात? आशीर्वाद मागाय संतांच्याकडे मागतात. तुकाराम महाराजाला माहिती आहे. हे बघा, ज्याच्या त्याच्या नवऱ्याची खोड, ज्याच्या त्याच्या ज्याच्या त्याच्या नवऱ्याची खोड ज्याच्या त्याच्या बायकोला माहिती असते. कसं काय? गुरुची खोड शिष्याला माहिती. हा, भक्ताची खोड, देवाची खोड भक्ताला माहिती आहे. ज्याचे त्याचे. आम्ही एका घरी गेलो जेवायला 10-12 जण. गेल्यानंतर त्यांचे मालक काय म्हणले, कधीच नाही वारकरी आपल्या कधीच घरी नाही, हे गचपान कशाला आणलं? गचपान कळलं का? गचपान म्हणजे थंडीच्या दिवसात जे तापायला असतं त्याला गचपान म्हणते. हे मराठवाडी, इकडे तसंच म्हणते ना, हे मराठवाडी. गचपान कशाला आणलं? आम्ही म्हणलं हे बिचार ह्या माऊली काय म्हणल्या, रोज तुमच्याकडे गुळ गोड खाता, मी बेसन भाकरी करते. सगळे वारकरी धावले ना, गचपान कशाला तन करीत मध्ये गेलं. काय झालं काही नाही, ते आमच्या बरोबर आलं. जेवायला बसलो. जेवल्यानंतर प्रत्येक टाळकऱ्याला एक उपकरण 100-100 रुपये दिले. असं कीर्तनात सांगावं लागतं. म्हणजे एखाद्याच्या मनात आलं, हेच नाव अखिल भारतीय वारकऱ्याला कसं सरकारकडून कसं पोहोचलं, समाजाकडून पोहोचलं असं त्यांनी केलं. ते निघून गेले. ते म्हणले येत जा बरं का महाराज मंडळी, येत जा घरी आमची. मला धुमच निघाली. ते गेलं की मी म्हणलं ताई, मी तुमच्या भावासारखं काय म्हणलं, मला एक कोडं पडलं. येताना साहेब असं बोलले आणि जाताना तर असं कसं काय म्हणून गेले. ते म्हणजे महाराज तुम्हाला माहित नाही, आमच्या नवऱ्याला शिकरण आवडतं आणि एकदा का शिकरण दिलं काही बी करा ती गप्प बसते. म्हणजे हे प्रत्येकाच्या बायकांनी आपापल्या नवऱ्याची गोष्ट शोधलेली असते. माऊली हो, खरं आहे का खोटं आहे? विचारा त्यांना. ज्याच्या त्याच्या नवऱ्याची खोड कोणाला माहिती असते? आपलं कसं आहे तसंच आहे. आणि बिचारा हुशार आहे, एवढ्या गडबडीत गुळ खाऊन निघाली, अजून काय असं. ज्याची त्याला खोड माहिती असते. तसं देवाची खोड भक्ताला माहिती आहे. तुकाराम महाराज म्हणले आम्हाला माहिती आहे, जानोनी अंतर टाळशील करकर, तुझं लागली खोडी पांडुरंगा भाऊ कुडी. देवा तुला लई वाईट खोड लागली. भक्त तुझ्याकडे आला, त्याला कीर्ती तरी देतो, त्याला अष्टमा सिद्धी तरी देतो आणि भक्ताला बाजूला लोटतो. अलीकडे सुद्धा पोरग जर स्वयंपाक करू दिसले तर बाईचे असतं, त्याच्या हातात मोबाईल दिला की पोरग तिथंच गुंतत, सगळा स्वयंपाक करून देव असा करतो. हा, महाराजाला माहिती. पण महाराजांच्या लक्षात आलं आपला निर्मळ विचार करणारा कोण आहे, तर संत आहे. इथं काय आपल्याला धोका नाही. म्हणून महाराज संतांच्याकडे आशीर्वाद मागतात. हा, आता आशीर्वाद कसा असतो, ज्यावेळेला कौरव पांडवाची लढाई सुरू झाली त्यावेळेला सारखे कौरवाकडचे लोक मरायला लागले. मग भीष्माचार्यांनी सांगितलं, दुर्योधनाला कुणीतरी सांगितलं की भीष्माचार्य आपले कोण आहेत पण पांडवाच्या बाजूने आहेत, पांडवाचाच विजय होत चाललाय. दुर्योधनानं सांगितलं, आचार्य हे काय आमचं वाटोळ करायचं लावलंय काय? तुम्ही मी नाही, आम्हाला भरवसा वाटत. त्यांनी शपथ घेतली, उद्या निष्पांडवी करेन, नाही तर मी तर युद्धातून निकामी होईल. शपथ घेतली. भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली आणि भानुमतीला सांगितलं, पहाटे 3 वाजता तू यायचं, माझी सगळ्या शक्तीचा आशीर्वाद देतो, तुझं कुंकू बळकट राहू असं म्हटले. भगवंताच्या लक्षात आलं ते धर्मयुद्ध असल्यामुळे रात्रीच्या दिवस मावळला की युद्ध बंद असायचं. भगवान परमात्मा पांडवाच्या छावणीत गेले. सगळे पांडव झोपलेले. द्रौपदीला उठलं, द्रौपदी उठ, वैर्याची रात्र आहे, शांत बसून चालणार नाही. द्रौपदी पुढे, भगवान पुढे, द्रौपदी मागे, भगवान पुढे. जवळ जवळ आल्यावर भगवंताच्या लक्षात आलं
की द्रौपदीच्या चप्पलचा आवाज आल्यावर भीष्माचार्य जागे होतील. पहाटेची वेळी जायचे त्यानं. भगवंतानी द्रौपदीच्या चपला आपल्या पितांबरात घेतल्या. काय भाग्य असेल द्रौपदीचं. मला पितांबरात घेतले आणि द्रौपदीला काय बोलायचे हे सांगून ठेवलं. कुणी न्यायाधीशाजवळ काय बोलायचे हे वकील पक्षकाराला सांगून ठेवतात. एक जणाच्या हातून लेकरूच मेलं गाडीचं, गाडीखाली केस ह्याच्यावर आली. आता खरं तर मेलेलं आहे, पुरावे आहेत हे, मग काय करायचे. वकिलानं सांगितलं की जे काही जरी बोलला म्हणायचं ब्या. काय म्हणायचं? ब्या. त्या वकिलाने विचारलं हे लेकूर मेलेलं तुझ्या हातून मी खरंय का? म्हणला ब्या. हे खरंय का? ब्या. न्यायाधीशाने विचारले खरंय का? म्हणला ब्या. ब्या म्हणल्यावर ती म्हणले येडे द्या सोडून दिलं. वकील म्हणले बघ मी म्हणलं तसं झालं का नाही, पण माझ्या फीसचं काय? ते म्हणला ब्या. ब्या. वकील म्हणला माझंच माझ्यावर पलटलं म्हणलं. तसं द्रौपदीला काय बोलायची ती भगवंतानं सांगून ठेवलं होतं. द्रौपदी आत गेल्या. पहाटेची वेळ होती. भीष्माचार्य ध्यानस्थ होते. द्रौपदी आत गेल्या आणि नमस्कार केल्या. त्यावेळेला बांगड्याचा आवाज आला. त्यावेळेस त्या बिचाऱ्या हातात होत्या. कोण? बांगड्या. त्यांनी त्या काळाला राजीनामा दिलेला नव्हत्या, त्या टिकून होत्या त्या काळात. मी त्या काळातलं सांगतोय. आता मला काही बोलायचं नाही. आता तुम्ही मनातून का हसलात ते तुमची तुम्हाला माहिती. माझा अर्थ तसा नव्हता, पण लागला ते लागू दे. बांगड्याचा आवाज आला की भीष्माचार्याने आशीर्वाद दिला. अखंड सौभाग्यवती भव. ते ध्यानात होते आणि मग भगवंताने शिकवलंच होतं असं असं होणार आहे. त्यावेळेला द्रौपदीने सांगितलं हे तात आता हे आजोबासारखे होते ना, तुम्ही काल प्रतिज्ञा केली ना, आज आशीर्वाद दिलाय, कोणचं खरं? सांगितलं द्रौपदी प्रतिज्ञा काहीही असेल पण आशीर्वाद माघारी घेता येत नाही. आशीर्वादाची ताकद खूप मोठी आहे. मी भीष्माची प्रतिज्ञा खोटी होईल पण तुला दिलेला आशीर्वाद मात्र खरा होईल. तुझ्या कुंकाला धक्का लागणार नाही. ही आशीर्वादाची ताकद आहे. म्हणून आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये ओवी मागा आधी कृपा पाठी अक्षर. पूर्वी 12-12 वर्ष संतांची सेवा करूची का करायची? आधी कृपा आणि पाठी अक्षर आहे. कृपेतून सेवेतून मिळालेली अक्षर ही सिद्ध अक्षर असतात. ती अक्षर साक्षात्कारापर्यंत नेत असतात. ही अक्षराची ताकद आहे. पण महाराज आशीर्वाद मागतात. आशीर्वाद कोणाला मागतात हे पाहिलं? संताला. का मागतात? देवात आणि संतात एवढा फरक आहे म्हणून संताकडे मागतात. अजून सुद्धा पोर बघा, लहान पोरं जर कॉलेजची फीस घ्यायची असेल, कपडे घ्यायचे असतील तर ती वडिलाला म्हणते, त्याला माहिती आपले वडील राग येते. मग आईला काय म्हणते, मम्मी तू पप्पाला सांग ना मला कपडे घ्यायचे. ते म्हणते तू म्हण, तूच म्हण. काय म्हणते? तूच म्हण. कारण पप्प्याला माहिती असतं पप्पा आपलं मनावर घेईल का सांगता येत नाही, पण मम्मी मात्र आपलं म्हणणार नाही. हे मम्मी हो खरे का खोटे? पप्पाने नाही कपडे घेतलं तर मम्मी कुणातून उसने आणेल, कुणाकडे उधार आणेल, पण लेकराचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हक्क जास्त कोणाकडे असतो? मग महाराज म्हणतात देवापेक्षा संतांच्याकडे. आता महाराजांनी काय आशीर्वाद मागितला? महाराजांनी आशीर्वाद असा मागितला की महाराज मला तुमचा दास करून ठेवा. तुमचे दासीचा दास करूनही ठेवा. आपल्याकडे बघा कॉलेजमध्ये पूर्वी एवढं नव्हतं, पण जुना काळ असा आर्ट, कॉमर्स आणि सायन्स. आपण जुने जे शिकलेले लोक आहेत ना, ते आर्ट, कॉमर्स आणि सायन्स एवढेच ग्रामीण भागात असायचं 3. तसं इथं अध्यात्मात सुद्धा आर्ट, कॉमर्स आणि सायन्स 3 आहे. एक काय आहे? ईश्वर भक्ती कॉमर्स, गुरुभक्ती सायन्स आणि संत भक्ती आर्ट. आर्ट, कॉमर्स आणि सायन्स. का? सायन्सला मेरिट चांगलं लागतं, कॉमर्समध्ये पैशाचा व्यवहार असतो, आणि आर्टला काही नाही, ॲडमिशन घ्यायचं आणि परीक्षा द्यायला जायचं. मुक्त विद्यापीठाचा कार्यक्रमच असा आहे. मग मी विचारित असतो, मग एक दिदी भेटली, ती म्हणले मी BSc ला. मग तू रेग्युलर कॉलेज करते का कसं करते? ह्या अलीकडं तर असं झालं महाराज, मी असं रस्त्याने जाताना 2 जण उभा होते. दिवस मावळाची वेळ होती, पाऊस येत होता, बसायचं बसू दिलं गाडीत. मग आता आम्हाला सवय
मी विचारलं तुम्ही काय करता रे? म्हणले आम्ही दोघं एका वर्गातच आहेत. मग तुम्ही कोण कोण आहेत? म्हणले आम्ही नवरा बायको आहेत. बरं असू द्या. बरं म्हणलं कोणते कोणते विषय घेतील? मी विचारलं त्यांना. ते म्हणजे हिस्ट्री. अजून कोणता? सोशॉलॉजी. म्हणलं तुम्ही रेग्युलर कॉलेज करत नाही का? म्हणले हो. लगेच ओळखी होते ना मला. हां, पण 8ला काही नाही. घरी येऊन अभ्यास केला, नोट्स वाचल्या तरी चालतं. असं आहे. तसं ही संत भक्तीमध्ये 8 कला शाखेची आहे. गुरुभक्ती म्हणजे सायन्स आहे. का? नोहे गुरुदास्य संसारी आहे. हे बघा, देवाला असं पाणी असं टाकलं तरी चालतं, गार टाका नाही तर गरम टाका चालतं, पण गुरुला मन आहे. गुरुचं मन जाणून सेवा करावी लागते. म्हणून गुरुभक्ती सायन्स आहे. तुम्हाला ईश्वर भक्तीची शेकडो उदाहरणं सांगता येतील, पण गुरुभक्तीचं उदाहरण जर सांगायचं झालं तर ज्ञानोबराय सांगता येतील, नाथ महाराज सांगता येतील, निळोबराय सांगता येतील, गावबा सांगता येईल. हे अवघड आहे. गुरुला मन आहे आणि गुरुचं मन जाणून सेवा करायची असते. गुरुभक्ती सायन्स आहे. ईश्वर भक्ती कॉमर्स आहे. कारण कॉमर्स म्हणजे देण्या घेण्याचा व्यवहार आहे. देव कसा आहे? गेसी तेव्हा देशी ऐसा तू असशी उदार. द्रौपदीला अन्नाचे पर्वत दिले पण भाजीचं पान अगोदर घेतलं. सुदाम देवाला सोन्याची नगरी दिली पण मुठभर पोहे अगोदर घेतले. भाग भांडवल घेतल्याशिवाय बँक लोन देत नाही. नितीन भाऊ खरे का कुठे? तसा देव आहे. भाग भांडवल घेतल्याशिवाय नाही जमत, कर्ज मंजुरी होत नाही. तसं देवाची हे कॉमर्स आहे. आणि संत मात्र कसे आहेत महाराज? बस भलतिया भावी पाडी तसे तुटी जन्मव्याधी. कोणत्याही भावना माऊलीचं तर एवढं ओवी महाराज. वळी फोडावया लागी लोह मिळो का परिसाची अंगी. कधी कोणाला द्वेष निर्माण होईल सांगता येत नाही. विनाकारणच द्वेष निर्माण होतो. कसा निर्माण होतो? ज्याच्यामुळे आपली प्रतिष्ठा, ज्याच्यामुळे आपलं ध्येय बाजूला जातं त्याचा माणसाला काय निर्माण होतो? द्वेष. ह्याचे सूत्र आहे. विठाला विठाला कधी कुणाला कधी द्वेष निर्माण होईल हे सांगता येत नाही. एका गावात एक ऑफिसर होते आणि त्यांच्या पत्नीने सांगितलं मला तुम्ही संक्रांतीला गावाकडे नेत नाही, मला गावाकडे न्या, पण तुम्ही क्लास 1 ऑफिसर आहेत. मग सगळ्यांनी असं म्हणलं पाहिजे काय साहेबाच्या मिसेस साडी आणली, काय साहेबाच्या मिसेसनी साडी आणली, असं असं वाटलं पाहिजे. काय साडी आहे असं वाटलं पाहिजे. हां, कोणाला जर बायकोला भारी साडी घ्यायची असली तर तुम्ही ही इकडले तुम्हाला माहिती आहे, पण पैठणला लई चांगल्या साड्या मिळतात, 5-5 लाखापर्यंत मिळतात. असं. आणि जर कुणाला हाऊस वाटली तर सांगा, तुम्हाला पत्ता देतो, डिस्काउंट मला काही नको देतो, पण एकदा तरी आयुष्यात बायकोला चांगली साडी घ्यावी. हे बायको न करता मला वाटतंय, मग तुम्हाला कसं वाटलं पाहिजे हे तुम्ही विचार करा. आणि महिला मंडळीला विनंती, माझं मी सांगितले, मिळालं तर तुमचं नशीब, नाही घेतलं तुमचं नशीब फुटलं. मी जेवढं करायचं तेवढं केलं. 5 लाखाची साडी आणली. साडी आणली त्या मॅडमने साडी घातली. लगेच म्हणा आता सगळ्या मुली म्हणतात मॅडम काय साडी छान आहे, मॅडम थोडी सेल्फी, थोडा व्हिडिओ, असं म्हणते. असं म्हणून मूडमध्ये ती चालली. आणि तेवढ्यात काय झालं, त्या गावात एक उद्योगपती होता. त्याची बायको म्हणली मला चांगली साडी घ्या. आता उद्योगपतीने आणली 10 लाखाची आणि हे ना आणली 5 लाखाची. त्या उद्योगपतीची बायको बघितली, हे म्हणले ह्याला याच वर्षी येता येतं काय, मध्ये त्याला काय सोड फेड नव्हती, ह्याला मराय आली, इकडे कोण म्हणते हा लय हौस आली त्याला. तिची 10 लाखाची साडी बघितली की 5 लाखावाली मागायची. महाराज आमच्या मठात एक हाल्या यायचा, चिंचाच्या झाडाखाली असं बसायचं, डवलतच यायचं, लोक पोरं त्याला भ्यायचे. पण एखाद्या योग त्या चिंचाच्या गाडी एक हत्ती आला आणि ती हाल्या मागून डवलत आला. त्याला हत्ती बघितला की 2 किलोमीटरची पळाला, ती मागं नाही बघितलं. कार्यक्रम असा आहे. आपण कशासाठी बोलतो की महाराज म्हणतात मला संतांचा दास करा, दास करा. तसे ते एक बारीक शब्द आहे साहेब, नुसत्या वेलांटीचा फरक आहे
अरे संतांचं पूर्वगामित्व कळायला नजर लागते राव, नजर लागते. महाराज म्हणतात तुमची दासीचा म्हणजे स्त्री आणि पुरुष याच्यात न फरक करता स्त्री शक्तीचं जागरण आणि स्त्री शक्तीला सन्मान देणारा जगाच्या पाठीवर संप्रदाय, त्याचं नाव आहे वारकरी संप्रदाय. जगाच्या अरे 700 वर्षापूर्वी ज्ञानदेव महाराज कीर्तन विद्यापीठाचे कुलगुरू होते, तर जनाबाई रजिस्ट्रार होत्या, लक्षात ठेवा. अरे ज्ञानोबाराला अभंगाची चाल सांगायची आहे तर जनाबाईंनी सांगावं. हां, इतकं स्वातंत्र्य, उभी राहुनी अंगणी आणि शिव्या देती जाती दाशी जणी. अरे पांडुरंगाला शिव्या द्या आणि पांडुरंगाने तिच्या शिव्या ओव्या मानाव्यात आणि तिच्या घरी दळायला जावं. ही परंपरा संतांची आहे. म्हणून महाराज म्हणतात तुमची दासीचा दास करून ठेवा, मला दास करून ठेवा. कशासाठी? त्याचं कारण आहे. महाराज संतांना विनंती केली की संतात जी शक्ती आहे ती दासांच्या मध्ये शक्ती असते. आणि म्हणून महाराज म्हणतात बरं महाराज हे एवढं संतांचं दास होण्यासाठी तुम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा काय आहे? अभंगाच्या दुसऱ्या नवविध काही बोलली जी भक्ती, नवविध काय बोलली जी भक्ती, नवविध काय बोलली जी भक्ती, नवविध काय बोलली जी भक्ती. द्यावी माझ्या हाती संत जणी, द्यावी माझ्या हाती संत जणी, नवविध काय बोलली जी भक्ती, नवविध काय बोलली जी भक्ती. द्यावी माझ्या हाती संत जणी, द्यावी माझ्या हाती संत जणी, नवविध काय बोलली भक्ती, नवविध काय बोलली जी भक्ती. हो नवविध काय बोलली जी भक्ती, द्यावे माझे हाती संत जनी, तुमचे दासीचा दास करून ठेवा. 10 मिनिटं हातात राहिलीत आपले, तेवढ्या छोटंसं चिंतन करू. तुम्हाला दिलासा वाटावून मी खुलासा केला की 10 मिनिटात कीर्तन संपते. अलग लक्षात. महाराज म्हणले संतांची सेवा, का सेवा तरी का करायची? नितीन भाऊ काय चाललंय? धार्मिक आहे कुठलं बी ते प्रतिगामी आणि नवीन असलं ते पुरोगामी. बस काय झाले? भजन चालू आहे ना, चला पुढे. पत्ते खेळायलेत ना, बघा डोकावं. माणसाची धारणाच अशी झाली. ही गोष्ट विचाराने घ्या. दास म्हणजे काय? मुलगा MBBS होऊ द्या, तो स्वतः लवकर प्रॅक्टिस करत नाही. त्याच्या पुढे काय करतो तो? त्याला इंटर्नशिप म्हणतात. म्हणजे अनुभवी डॉक्टरच्या हाताखाली त्याने काही दिवस सेवा केली, त्याला काय म्हणतात? इंटर्नशिप. का? त्याने वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास केलेला आहे, परंतु पेशंट कसा असतो, त्याची मानसिकता कशी असते, त्याचा वयोगट काय, त्याची क्षमता काय, कशी औषधे द्यावी, हे अनुभवी डॉक्टरकडे कळत असतं. त्याला इंटर्नशिप म्हणतात. मुलगा LLB जरी झाला तरी प्रॅक्टिस करत नाही. का? त्याला कायदा कळलाय, पण न्यायाधीश काय, पक्षकार काय, त्याची बाजू कशी मांडली पाहिजे, कोणता निकाल कोणत्या वेळी कसा दिलेला आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार अनुभवी वकिलाच्या बरोबर राहिल्याशिवाय काय नाही होत नाही महाराज. त्याला ज्युनियरशिप म्हणतात. मग MBBS झालेला मुलगा इंटर्नशिप करत असेल तर ते अंधश्रद्धा ठरत नाही. LLB झालेला मुलगा जर सिनियर वकिलाकडे राहत असतं तर त्याला ज्युनियरशिप म्हणतात, ते अंधश्रद्धा ठरत नाही. मग अध्यात्मातल्या माणसाने संतांच्या बरोबर सेवा केली तर ती अंधश्रद्धा कशी ठरू शकेल? आपण ह्या त्या गोष्टीची तुलना करत नाही. माझा जे आग्रह आहे साहेब की शिक्षण असलंच पाहिजे.
ज्या त्या काळातली समाज व्यवस्था ज्या वैचारिक उंचीवर आहे त्या वैचारिक उंचीवर आपली संस्कृती आणि आपले संतांचे सिद्धांत त्या लेवलला सांगता आले पाहिजेत. हां, ही काळाची गरज असते. आपण या ठिकाणी महाराज विचार करतात की म्हणून त्याला इंटर्नशिप म्हणा, त्याला ज्युनियरशिप म्हणा. अलीकडं काय झाले बघा, मी एका कॉलेजवर गेलो भाऊ, इंजिनिअरिंग कॉलेज होतं. त्यांना म्हणलं पॅकेज म्हणजे काय रे पॅकेज? आपल्या जुन्या काळात जे शेतात काम करत होते माणसं, त्यांना वर्षाची जी मजुरी त्याला त्या गड्याचं साल म्हणायचे. म्हणलं पॅकेज म्हणजे काय? शिकलेल्या गड्याचं साल, त्याचं नाव पॅकेज. पॅकेज म्हणजे काय? ती शब्द इंग्रजी आणि ही शब्द मराठी. आम्ही म्हणायचं, जुनी माणसं काकी जी चुलतीला म्हणायचे. आता पोरं काय म्हणतात? काय म्हणतात आता? आंटी. म्हणजे काकीची जी 1.5 भाकरी खात होती आणि आंटी काय 12 पोळ्या खाती का? आहे का? तो शब्द मराठी होता आणि हा शब्द इंग्रजी. फरक एवढाच आहे. तसं इंटर्नशिप असेल नाही तर ज्युनियरशिप असेल, याचा अर्थ ज्येष्ठांच्या सानिध्यात राहून अनुभव घेणे. अलग लक्षात. तसं महाराज म्हणतात संतांचं दास्यत्व काय, भक्ती काय, हे जर कळायचं असेल तर संतांच्या जवळ गेलो. बैसता संताचे संगती, कळू आले कमलापती, आपले कोणीच नवती, निश्चय चित्ती दृढ झाला. म्हणून नवविधा काय भक्ती आहे ते माझ्या हातात द्यावी. आता आपला वेळ संपलेला आहे. मग म्हणले राहिलेलं कधी सांगताल? तर त्याचं राहिलेलं सांगायचं झालं, एक जण मिलिटरीत गेला आणि सुट्टीवर आल्यावर ते म्हणला मी असे माझ्या ताकद मी पोलादी पार ओळवू शकतो. ते लोक म्हणले व पुढे सोडतोच काय? असं खोटं कोणाला बोलायचं? योगायोगाने असं बातमी आली की भारत पाकिस्तानची लढाई सुरू झाली. ज्या त्या मिलिटरीमॅननी ताबडतोब आपल्या मुख्य कार्यालयात हजर व्हावं. मग त्याला युद्ध म्हणलं की त्याला वीरश्री आली. त्यानं काय केली ते म्हणलं हे आपल्याला नेहमी चिडविते ना, त्यानं घेतली पार आणि घातली त्याच्या गळ्यातच. म्हणले जमतं की नाही झालं. आणि तेवढ्यात बातमी आली की अमेरिकेने लक्ष घातल्यामुळे दोन्ही देशाच्या युद्धाचा प्रसंग संपलेला आहे. तर ज्यांनी त्यांनी आपल्या आपल्या गावी जेवढी सुट्टी आहे तेवढी उपभोगून नंतर यावी. ह्याच्या मनातली गेली वीरश्री. ते म्हणले आहे ते पार कधी काढतोस? ते म्हणले पुन्हा आम्ही गावाकडे यावं आणि युद्धाची बातमी होती त्यावेळेला ती पार काढू म्हणले. तोपर्यंत गळ्यात अडकली त्याने. तसं राहिलेलं आपण कधी सोडवा. पुन्हा मी कधी इथं आलो असेल आणि मला तुम्ही आठवण करून दिले तर राहिलेल्या चरणाचं चिंतन करू एवढी विनंती करतो. आणि म्हणून नवविधा काय बोलेले जे भक्ती द्यावी माझी हाती संतजनी, संतांनी मला नवविधा भक्तीची अनुभूती द्यावी हे मागणी केली. महाराज फायदा काय? शेवटचे चरण म्हणायचं. मी एकदा विठोबा रुक्माई भजन घेतो, शेवटचे चरण झालं की ज्ञानेश्वर माऊली भजन करू. हां, विद्यार्थ्यांनी